लूकचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 35 पासून पुढे. तुमची कंबर बांधलेली व दिवे लावलेले असे घ्या. आणि धनी लग्नाहून येऊन दार ठोकवेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. आणि धनी आल्यावर जो दास जागृत असेल त्याला आढळेल तो धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्याला जेवायला बसवेल आणि येऊन त्याची सेवा करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने बहिणीनो, प्रभू येशूने हा एक दृष्टांत सांगलेला आहे की तुमची कंबर बांधेल व दिवे लावलेले असे घ्या. कारण धनी लग्नाहून परत येऊन दार ठोकवेल तेव्हा आपण त्यासाठी तात्काळ उडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेले माणसासारखे व्हा. कारण धनी आल्यावर जो दास जागृत असेल त्याला आढळते धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून त्याला जेवायस बसवेल आणि येऊन त्याची सेवा करेल. हालेलुया, हालेलुया. हा दृष्टांत येशू मसीहने अशासाठी दिलेला आहे की एखादा मालिक जर त्याने नोकराला घरी ठेवला असेल आणि तो मालिक त्याला सांगतो की मी लग्नाला चाललेला आहे, आणि तो लग्नाला मालिक गेला आणि तो जो दास असतो तो दिवे लावून जागृत राहतो की मालिक कधी पण येईल, 4 वाजता येईल किंवा संध्याकाळी येईल किंवा रात्री येईल. आणि जो जागृत असतो म्हणजे दिवा लावून ते धन्याची वाट पाहत बसतो. आणि मग धनी कधीही आला की तात्काळी तो मनुष्य दार उघडेल आणि धन्याला आत घेईल आणि त्याला जेवायला बसवून त्याची सेवा करेल. ते धन्य हे वचनामध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण अशाप्रमाणे आपण जागृत राहिले पाहिजे. कारण धनी कधी येईल. हालेलुया. इथे वेळ सांगितलेली नाही की लग्नाची टाईम टेबल असतो, पण तिथे जेवण किंवा ट्रॉफिक असेल, आताच्या याच्यामध्ये किंवा ट्रॉफिक असेल किंवा ते लेट झाला. हालेलुया. पण आपण काय झालं पाहिजे, त्या दासाने तयारीत राहिलं पाहिजे. हालेलुया. आणि जो दास तयारीत असतो कधी पण मालिक येईल आणि जाऊन लगेच दरवाजा खोडणार. हालेलुया. धनी आला की त्याला आत बसवणार, त्याला पाणी देणार, हातपाय धुवायला पाणी देणार, त्याला बसवणार, जेवाय देणार आणि त्याची सेवा करणार. असा जो दास असतो ते धन्य सांगितलेलं आहे की रात्री व अपरात्री कधी पण तो येईल. हालेलुया. आणि लक्षात ठेवा की आंबूस गटकेस चोर येईल हे जर कुठल्या मालकाला सांगितलं, हालेलुया, किंवा मोठा शेट असेल आणि त्याला सांगितलं आंबूस गटकेत चोर येणार आहे, तर तो काय करणार, बंगल्याची सर्व कुंपण घालणार किंवा गेट घालणार किंवा वॉचमॅन ठेवणार किंवा कॅमेरे लावणार. तयारी करतात की आता चोर येणार आहे. हालेलुया. पण चोर काय सांगून येतो का? चोर सांगून येत नाही, ते कुठल्याही गटकेस येतो. हालेलुया, हालेलुया. कुठल्याही गटकेस आपल्याला चोर सांगून येत नाही. म्हणून इथे वचनामध्ये सांगितले तुम्ही पण सिद्ध असा, कारण तुम्हाला वाटणार नाही त्या गटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला वाटणार नाही त्या गटकेस मनुष्याचा पुत्र येईल. म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जागृत राहिलं पाहिजे की म्हणून येशूने उदाहरण दिलेलं आहे की जो दास जागृत असेल आणि मालिक कधी पण आला आणि लगेच दरवाजा उघडतो आणि त्याला जेवणास बसव, तो धन्य. हालेलुया. म्हणून ज्या ठिकाणी आपण कामं करतो, हालेलुया, तर तिथे आपण जागृत राहिले पाहिजे. ज्या मालिक आपल्याला पैसे देतो किंवा पगार देतो, हालेलुया, तर तिथे आपण सेवा केली पाहिजे, त्याचा आपल्याला मोबदला भेटतो. आणि तुम्ही जर इमानदारीनं काम केलं नाही तर त्या मालकाला समजतं की हा मनुष्य, हा नोकर आपला इमानदारीनं काम करत नाही, टाईमावर येत नाही, किंवा मी आलो तरी काय झाडून मारत नाही, साफसफाई करत नाही. हालेलुया. मग अशा लोकांचे पगार वाढत नाहीत किंवा त्यांची बढती होत नाही. हालेलुया. त्यांना बढती मिळत नाही. तसे काही जागृत असतात. हालेलुया. मालिक कधी पण येईल, साफसफाई करतात, सर्व टेबल बिबल साफ करणार, सर्व आणि येऊन बसणार. मालिकने बेल वाजवली की लगेच दरवाजा खोलणार आणि ऑफिसमध्ये त्याला घेणार.
हालेलुया. त्यावेळेला तो शेठ बोलतो, अरे हा माझा दास आहे ना, नोकर चांगला आहे, ह्याचा मी पगारात वाढ करतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून हे वचनामध्ये लिहिलेलं आहे की एखाद्या मुलीचं लग्न झालं, हालेलुया, आणि लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते आणि नवरा कामावर गेला की ती नवरा परत येण्याची वाट पाहते. नवीन नवीन लग्न झालेलं असते. हालेलुया. मुंबईच्या ठिकाणी नाही पण गावच्या ठिकाणी वाट पाहतात. हालेलुया. आता मुंबईचे हालेलुया. हालेलुया. गावच्या ठिकाणी ती वाट पाहते की माझा नवरा येईल आता. हालेलुया. हालेलुया. म्हणजे जाडजोड करून पाणी बिणी भरून जेवण बिवण तयारीत असते. नवरा आला की लगेच त्याला पाणी देणार, चूळ भरायला, हातपाय धुवायला, लगेच त्याला टावेल वगैरे देणार आणि मग त्याची जेवाय देऊन त्याची सेवा करत बसणार. हालेलुया. ज्या स्त्रिया अशा असतात त्या धन्य. हालेलुया. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जागृत असा, कुठल्या गटकेस प्रभू येईल हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून प्रभू येशूने सांगितलं की ती तारीख निश्चित नाही, ती परमेश्वर पित्याला माहीत आहे. हालेलुया. हालेलुया. पण बायबलमध्ये लिहिलं आहे की काही चिन्ह होतील. हालेलुया. हालेलुया. येशू येणार आहे, ती काळाची लक्षणं तुम्ही ओळखले पाहिजेत. हालेलुया. पण काही लोक काय असतात, सुस्त होतात. अरे आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रार्थनेला येतो आणि आम्ही हेच ऐकत आलेलं आहे की येशू येणार आहे, पण येशू काय येत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून काय ते वचनाचं पालन करत नाहीत. हालेलुया. हालेलुया. आणि जागृत राहत नाहीत, प्रार्थना करत नाहीत, बायबल वाचत नाहीत. हालेलुया. हालेलुया. असे लोक आळशी बनतात. हालेलुया. असे लोक आळशी बनतात आणि असे आळशी लोक ते स्वर्गात घेतले जाणार नाहीत. हालेलुया. कारण येशू कधी येईल. हालेलुया. म्हणून इथे लिहिलेलं आहे की तुम्ही पण सिद्ध असा, कुठल्याही गटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हाला माहीत नाही. हालेलुया. कुठल्याही रात्री अपरात्री कधी पण येऊ शकतो तो. हालेलुया. रात्री पण येऊ शकतो, दिवसा पण येऊ शकतो, कधी पण येऊ शकतो. म्हणून आपण तयारीत राहिलं पाहिजे. तयारी करणे म्हणजे हालेलुया. हालेलुया. तयारी करणे म्हणजे काय, कपडे घालणे, दागिने घालणे. हालेलुया. ही शरीराची तयारी करायची नाही, अंतःकरणाची तयारी केली पाहिजे. हालेलुया. अंतःकरणाची तयारी केली पाहिजे. म्हणून काही लोक जागृत राहत नाहीत, तयारी करत नाहीत. म्हणून इथे बायबलमध्ये काय उदाहरण दिलेलं आहेत. हालेलुया. एक धनवान असतो, त्याची भरपूर जमीन असते आणि जमिनीमध्ये भरपूर पीक मिळतं. हालेलुया. भरपूर पीक येतं आणि मग त्याला साठवण्यासाठी कोठारे पण कमी पडतात. हालेलुया. त्यावेळेला तो काय करतो, धान्य साठवण्यासाठी अनेक मोठे कोठारे करतो आणि त्यात ते धान्य ठेवतो आणि म्हणतो पुष्कळ वर्ष पुरेल एवढं आता मला धान्य मिळालं आहे. आणि ते आपल्या जीवाला म्हणतो आता खा पी आनंद कर. हालेलुया. हालेलुया. आता खा पी आनंद कर, भरपूर धान्य आहे. हालेलुया. 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 त्यावेळेला देव त्याला म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव घेतला. हालेलुया. तर त्याचा काय फायदा. हालेलुया. आज रात्री तुझा जीव गेला तर काय फायदा त्याचा, एवढं धान्याचा. हालेलुया. पण तू जर तयारीच केली नाहीस. हालेलुया. हालेलुया. मग काय लोक धनवान असतात. हालेलुया. पण देवाच्या विषयी धनवान नसतात. हालेलुया. हालेलुया. आपल्याला धन दौलत सर्व आहे, पण आपण देवाविषयी धनवान झालं पाहिजे, देवाविषयी जागृत राहिलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. देवाविषयी आपण जागृत राहिलं पाहिजे की देव कुठल्याही गटकेस येणार आहे. हालेलुया. प्रभू येशू कुठल्याही वेळेला येईल, ती तारीख निश्चित नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण तयारी केली पाहिजे. म्हणून दुसरं एक वचन दिलेलं आहे की आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाहीत किंवा कापणी करत नाहीत. हालेलुया. त्या पक्ष्यांना जो खाय देतो तो तुम्हाला देणार नाही. हालेलुया. मग तुम्ही चिंता कशाला करत बसता. हालेलुया. ज्या येशूने मेलेलं उठवलं, आंधळ्याला दृष्टी दिली. हालेलुया. 18 वर्ष सैतानाच्या बंधनात असलेली कुबडी आवरत तिला सिद्ध केले, ते तुम्हाला आजारातून मुक्त करू शकत नाही का. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला धान्य देऊ शकत नाही का. तो सर्व काय देऊ शकतो, पण तुम्ही काय केलं पाहिजे, आपण आजारमुक्तीसाठी किंवा संसारासाठी आपण येशूकडे आलं नाही पाहिजे. हालेलुया. आपला उद्धार कसा झाला पाहिजे, आपलं तारण कसं झालं पाहिजे, आपण मेल्यानंतर आपला आत्मा स्वर्गात कसा घेतला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. हालेलुया. पण ती तयारी लोक करत नाहीत. हालेलुया. खाली येशूकडे येतात, आजारमुक्त झाले, साक्ष देतात, काही महिने येतात आणि परत याचे बंद होतात. हालेलुया. हालेलुया. मग ती तयारी करत नाहीत. मग येशू कुठल्याही गटकेस आला
तर असे लोक आणि स्वर्गात वाटाय मिळणार नाही. हालेलुया. म्हणून पुढे एक उदाहरण दिलेलं आहे. पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी हा दाखला तुम्ही आम्हाला सांगितला की सर्वांसाठी सांगितला? हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला प्रभू येशू त्याला म्हणाला, हालेलुया, हालेलुया, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिदे वाटप घेणारा असा नेमलेला विश्वासू जो कारभारी असतो. हालेलुया. एखादा मालिक विश्वासू कारभाराला ठेवतो आणि आपल्या घरामध्ये काय पाहिजे किंवा काय काय पाहिजे सर्व ते वस्तू भरून ठेवतो. असा विश्वासू दास, हालेलुया, हालेलुया, असा विश्वासू दास जो असेल तो धन्य. हालेलुया. पण काही लोकांना मालिक असतो ते आपल्या घरावरती नेमतो आणि तो बाहेर देशी निघून जातो. हालेलुया. हालेलुया. बाहेर देशी निघून जातो आणि तो मॅनेजर जे असतो ते नोकरांना होतं, हे झाडू मारा, हे करा, ते करा. हालेलुया. हालेलुया. झाडांना पाणी घाला आणि हा दारू पिऊन मस्त आराम करत असतो. हालेलुया. कारण सर्व माझ्या हातात आहे. मालिक तर बाहेर देशी गेलेला आहे. हालेलुया. हालेलुया. नोकर काम करत नाही की त्यांना मारणार, हे करणार, दम देणार, कामावणं काढणार, कारण सर्व मला माझ्या हातात आहे. हालेलुया. पण अशा वेळेला जो मालिक तो कधी पण कुठल्याही वेळेला आला आणि हा जर दारू पिऊन पडलेला असेल, हालेलुया, हालेलुया, आणि तो जागृत नसेल तर अशा चाकरास तो मारून टाकेल. हालेलुया. हालेलुया. अशा दासाला तो मारून टाकेल आणि अविश्वासी लोकांबरोबर त्याचा वाटा असेल. हालेलुया. अविश्वासी लोक जे विश्वास ठेवत नाहीत परमेश्वरावरती, असे लोक सैतानाबरोबर नरकात जाणार आहेत. अशा लोकांबरोबर त्याचा वाटा असेल. हालेलुया. म्हणून तुम्ही तयारी करा. हालेलुया. कारण जे धन्याची इच्छा काय आहे हे ज्याला माहीत असतं, धन्याची इच्छा काय आहे ज्याला माहीत असतं, ते झाडू मारतो, लादी पुसतो, सर्व घरातली भांडी जेवण बिवण तयारी करतो. हालेलुया. हालेलुया. तो धन्य. पण धन्याची काय इच्छा आहे माहीत असून देखील जो तयारी करत नाही, हालेलुया, हालेलुया, त्याला मालिक काय करेल? कामावून काढून टाकेल. अविश्वासी लोकांबरोबर त्याचा वाटा असेल. हालेलुया. हालेलुया. पण धन्याची इच्छा माहीत असून देखील ती कामं करत नाहीत, त्यांना जास्ती फटके मिळणार. हालेलुया. हालेलुया. धन्याची इच्छा माहीत असून देखील जे कामं करत नाहीत अशा लोकांना जास्ती फटके मिळणार. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुम्ही तयारी करा. आणि ज्याला माहीत नाही, हालेलुया, हालेलुया, आणि ते चुकीचं काम करतात त्यांना कमी फटके मिळणार, कारण त्यांना देवाबद्दल माहीत नसतं. हालेलुया. पण तुम्हाला येशूबद्दल सर्व माहीत आहे की येशूच न्याय करण्यासाठी येणार आहे. सर्व देवाची वचनं तुम्ही ऐकता आणि त्यानुसार तुम्ही वागत नाही तर तुमचा अविश्वासी लोकांबरोबर वाटा असेल. म्हणून आपण काय केली पाहिजे? तयारी केली पाहिजे. कशाची तयारी केली पाहिजे? अंतःकरणाची तयारी केली पाहिजे. हालेलुया. अंतःकरणाची तयारी केली पाहिजे. कारण तुम्ही येशूकडे आल्यानंतर पहिले तुम्ही दारू पित होता, पण येशूकडे आल्यानंतर तुम्ही दारू पिण्याचं सोडून देता. हालेलुया. 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 मग तुम्ही लास्टपर्यंत तसंच राहिलं पाहिजे, देवाच्या वचनात राहिलं पाहिजे. पण परत तुम्ही काय महिन्यानं दारू प्याल, हालेलुया, हालेलुया, आणि त्यावेळेला येशू येईल तर तुम्ही अविश्वासी लोकांबरोबर तुमचा वाटा असेल, तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाहीत. म्हणून तुम्हाला येशूबद्दल माहीत आहे की दारू पिणे, चोरी करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे, शिवेशाप देणे, निंदा करणे, विश्वासघात करणे, वासनाविचाराचं पाप करणे, ही सर्व पापे आहेत. आणि असं जर आपण करत राहिलो तर आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. हालेलुया. आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. मग काय लोक म्हणतात स्वर्ग आणि नरक कोणी पाहिले? बा खा पी मजा करा इथंच. हालेलुया. हालेलुया. म्हणून तर ही वचनं दिलेली आहे देवाने. हालेलुया. की जशी कंबर बांधून दिवे लावून तयारीत राहा. हालेलुया. ते आपला मालिक कधी पण येईल. हालेलुया. येशू बोलला होता की मी परत येणार आहे, मी आता स्वर्गात जातो, तुमच्यासाठी जागा तयार करतो. हालेलुया. आणि मी पुन्हा येणार आहे. त्यावेळेला मला विश्वास आढळेल काय? हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला मला विश्वास आढळेल काय? आता लोकांना अनीती वाढलेली आहे, प्रीती थंडावलेली आहे, प्रत्येक घरामध्ये झगडे चालू आहेत, कोण कोणाचं सण करायला मागत नाही, छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये झगडे होत आहेत आणि म्हणून तर आजार येत आहेत. हालेलुया. कारण
ठेवणारे लोक पण आता आजारी पडत आहेत. ह्याचं कारण त्यांनी तयारी केली नाही. हालेलुया, हालेलुया. ती तयारी करत नाहीत, बायबल वाचत नाहीत, प्रार्थना करत नाहीत आणि जी बायबलची वचनं आहेत त्याप्रमाणे वागण्याचे प्रयत्न करत नाहीत. अजून टाईम आहे. हालेलुया, हालेलुया. अजून टाईम आहे. येशूयाला टाईम आहे. अजून चिन्हे बरीच बाकी आहेत. हालेलुया. अजून इस्रायलमध्ये मंदिर बांधलं नाही. अशा अनेक संघ जे आहेत ती चिन्ह झालेली नाहीत. मग खा पी मजा करा, चोऱ्या करणे, खोटे बोलणे, दुसऱ्यांचा छळ करणे. हालेलुया. आळशी लोक झालेले आहेत. देवाच्या कामासाठी एवढं महत्त्व देत नाहीत. पण मालकानं सांगितलं की त्या टायमाला हजर होतात, नाही तर पगार कट होईल. 5 मिनटं जरी कमी झालं तरी अर्धा तास कट होणार. पण टायमावरती ते हजर होतात. हालेलुया, हालेलुया. टायमावरती ते हजर होतात. पण देवाच्या कामासाठी, कारण तुम्हाला तिथून काय मिळणार आहे? पैसे मिळणार. हालेलुया. पैसे मिळेल, सर्व काय मिळेल. हालेलुया. पण जे काय तारण आहे ते त्यांच्याकडून मिळणार नाही. तुमचा उद्धार होणार नाही आणि तुम्ही मेल्यानंतर तुमचा आत्मा स्वर्गात जाऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून आपण तयारी केली पाहिजे. आपण तयारी केली पाहिजे की आपल्याला येशू काय देणार आहे की मेल्यानंतर आपला न्याय तोच करणार आहे आणि तोच आपला आत्मा स्वर्गात घेऊन जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण येशूच पुन्हा न्याय करण्यासाठी येणार आहे. म्हणून मत्तेमध्ये अध्याय 25 वचन 31मध्ये लिहिलेलं आहे की येशू न्याय कसा करणार आहे. म्हणून आपण तयारी केली पाहिजे. कशी तयारी केली पाहिजे की बायबलचं वचन आहे की जसं तुम्ही स्वतःवरती प्रेम करता तसं प्रत्येक माणसावरती प्रेम करा. तुम्ही करता की नाही? कोण आजारी पडलं, शेजारी आजारी पडला, बरं झालं माझा दुश्मन होता. हालेलुया. लय मला उलटं बोलायचा, पाणी टाकायचा, आजारी पडला. हालेलुया. असे बोलू नका. हालेलुया. तुम्ही येशूकडे येता तर त्याला मदत करा. बायबलमध्ये वचन का आहेत? ती वचनं तुमच्या अंतःकरणात असतील तर तुम्ही त्याला मदत करणार. हालेलुया. जसं स्वतःवरती तसं आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. तुम्ही असे करता की नाही ते तुम्ही पहा. मग इथे येऊन तुम्ही देवाची वचनं ऐकता आणि त्यानुसार वागत नाहीत म्हणजे तुम्ही तयारी करत नाही. हालेलुया, हालेलुया. मग अशा लोकांचा वाटा अविश्वासी लोकांबरोबर असेल. हालेलुया. अशा लोकांचा वाटा अविश्वासी लोकांबरोबर असेल. म्हणून आपण तयारी केली पाहिजे. तुम्ही इथे येता आणि देवाची वचनं ऐकता पण त्यानुसार वागत नाही, त्यामुळे देवाचे आशीर्वाद येत नाहीत. हालेलुया. त्यामुळे तुमची वाढ होत नाही. काय म्हणतात, आम्ही शिबिरला आलेलो आहे, आमची देवामध्ये वाढ झालेली आहे, वाढ झाली पाहिजे. हालेलुया. शिबिरला येतात. एक मनुष्य गेल्या हप्त्यामध्ये, हालेलुया, त्याला पक्षघात झाला होता म्हणून ते शिबिरला आला. त्याला चालता येत नव्हतं, काठी टेकत आला होता. शिबिरला आल्यानंतर त्याला स्पर्श झाला, ते काठी निघून गेली, ती स्वतः चालू लागला. नंतर काही दिवसांनी त्याने साक्ष दिली. हालेलुया, हालेलुया. आणि परत, कारण त्याची बायको कामावर जाते. हालेलुया. पक्षघात झाल्यामुळे त्याची 2 मुलं ते घरी सांभाळतो. हालेलुया, हालेलुया. आणि परत काही दिवसांनी त्याला परत तो झटका आला मागल्या रविवारी. हालेलुया. का झटका आला? कारण तो घरी ज्या वेळेला बसतो, मुलं शाळेत गेली, बायको कामावर गेली की काय वेळ आहे तर बायबल वाचलं पाहिजे, वचनं वाचले पाहिजेत, प्रार्थना केली पाहिजे. पण तसं करत नाहीत. मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वाईट पाहतात आणि मग ते गेलेला जो दुष्ट आत्मा असतो तो पुन्हा येतो. म्हणून बायबलमध्ये आहे की तो पुन्हा अनेक 7 जणाला येतो घेऊन आणि पहिल्यापेक्षा पण वाईट स्थिती होते. हालेलुया. पहिल्यापेक्षा पण वाईट स्थिती होते. म्हणजे असे होता कामा नये. म्हणून इथे लिहिलेलं आहे की तुम्ही तयारीत राहा. तुम्ही अंतःकरणाची तयारी करा की येशू कधी येणार आहे तारीख निश्चित नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोकांचं लक्ष कुठं असतं? मग धन दौलतीवरती असतं, पैशावरती, गाडीवरती, बंगल्यावरती असतं. हालेलुया. असं मी म्हणत नाही की तुमचं लक्ष तिकडे लावू नका, तिकडे लावा. पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. जिथे तुमचं धन असेल तुमचं मन तिथे लागेल. हालेलुया. जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मन लागेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमचं मन कुठं लावलं पाहिजे? परमेश्वरावरती लावलं पाहिजे. हालेलुया. आता तुम्ही इथं आलेला आहात पण तुमचं मन परमेश्वरावरती आहे का? देवाच्या वचनाप्रमाणे आहे का? हालेलुया. तुमचं मन इथे आहे का? हालेलुया.
की घरी नवरा आहे का, बायको घरी बसली आहे, ती काय करत असेल, मुलं घरी काय करत असेल, आज रविवार सुट्टी आहे, हालेलुया हालेलुया. तर तुमचं मन संसारावरही असतं, हालेलुया. तर इथे लावलेलं आहे की तुमचं मन देवावरती लावा, हालेलुया. आपला मन जीव परमेश्वरावरती लावला पाहिजे, तर देवाकडून आपल्याला सर्व काही मिळतं. आणि ज्यांचा मन आणि जीव देवावरती असतं, अंतःकरण देवावरती असतात, आणि अंतःकरणाने गुडघे टेकून ते प्रार्थना करतात, रडून प्रार्थना करतात, देवाचे आशीर्वाद त्यांच्यावरती येतात, हालेलुया हालेलुया. देवाचे आशीर्वाद येतात आणि ते जे काय मागतात देव त्यांना देतो, हालेलुया हालेलुया हालेलुया. कारण आपलं मन आणि जीव देवावरती लावलं पाहिजे, धन दौलतीवरती लावू नका, हालेलुया हालेलुया. कारण येशू कधीही येऊ शकतो, हालेलुया हालेलुया. जी बायबलमध्ये चिन्ह लिहिलेले आहेत ती चिन्ह होत आहेत. भूकंप होतील, लढाया होतील, दुष्काळ पडतील. महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडत नाही, हालेलुया. कोयनेमध्ये 2 दिवसापूर्वी भूकंपचा झटका आला आणि लढाया तर चालूच आहेत. कारण हे सर्व चिन्ह बायबलमध्ये लिहिलेले आहेत, हालेलुया. आणि आता उष्णता वाढत आहेत, हालेलुया हालेलुया. 24ला 25ला कितीतरी काय होईल सांगता येत नाही, हालेलुया हालेलुया. म्हणून आपण आपल्या अंतःकरणाची तयारी केली पाहिजे. आपण विश्वास ठेवला पाहिजे की येशू कधी पण येईल, चोर कधी येईल सांगता येत नाही. तसा येशू बायबलमध्ये लिहिले चोराप्रमाणे तो येईल, हालेलुया. ते सांगून येणार नाही, हालेलुया. ते सांगून येणार नाही. म्हणून आपण तयारी केली पाहिजे. वाईट मार्ग सोडा, आजपासून शिवे देऊ नका, चोऱ्या करू नका, खोटे बोलू नका, मारहाण करू नका, नशा करू नका, हालेलुया. देवाच्या वचनाचं पालन करा, नीतिमान म्हणा, हालेलुया. कारण नीतिमान लोकांनाच ते वर उचलले जाणार आहेत रॅप्चरमध्ये, हालेलुया हालेलुया. म्हणून ते परमेश्वर माणसाचं अंतःकरण पाहणार आहे. तुम्ही काळे आहात, उंच आहात, गोरे आहात, हे परमेश्वर पाहणार नाही, हालेलुया. हे परमेश्वर पाहणार नाही. जसं इथे वचन दिलेलं आहे की कंबर बांधून दिवे लावून तयारीत राहा, मालिक कधी पण येईल, हालेलुया. आणि जो दास तयारीत असतो, मालिकनं दरवाजा ठोकावला की जातो, लगेच दरवाजा खोलतो, मालकाला बोलवतो, हात घेतो, त्याचे पाणी वगैरे देतो, टावेल वगैरे देतो आणि लगेच त्याला जेवायला बसवतो. असे धन्य, हालेलुया. म्हणून जो आपला येशू कधी पण येणार आहे. आणि जे तयारी करतील, चोऱ्या करणार नाहीत, खोटे बोलणार नाहीत, जे काय आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे त्यात समाधान मानतात, हालेलुया. आपलं लक्ष, मन, जीव परमेश्वरावरती लावतात, धन दौलतीवरती लावत नाहीत. आणि येशू ज्या वेळेला वाजत गाजत येईल त्यावेळेला ते म्हणतील आमचा धुला आला, हालेलुया हालेलुया. आता आमचा धुला आला, आम्ही जाणार आहोत, हालेलुया. तो कधी येईल हे सांगता येत नाही, ती तारीख निश्चित नाही. म्हणून आपण अंतःकरणाची तयारी केली पाहिजे, हालेलुया. अंतःकरणाची तयारी करा. म्हणून काय लोक बाहेर जातात, लगेच चालू असतं, हालेलुया हालेलुया. ये रे माझ्या मागल्या, हालेलुया. तुमच्यात परिवर्तन झालं पाहिजे की येशू आपल्याला काय देणार आहे, आपले आजारमुक्ती. ह्याच्यासाठी तुम्ही देवाकडे आला नाहीत, हालेलुया. आणि जे आलेले आहेत त्यांना काय मिळत नाही, खाली आजारमुक्ती होती, साक्ष देतात, निघून जातात. पण आपल्याला येशू काय देणार आहे हे आपण ओळखलं पाहिजे. येशू तर आपल्याला आजारमुक्ती तर देणारच आहे, ते आपल्याला नीतिमान बनवणार आहे. पण आपल्या त्याच्यामुळे आपला तारण होणार आहे आणि आपला आत्मा आनंदकाळ स्वर्गात जाणार आहे. आनंदकाळ आपण स्वर्गाचे वारीस होणार आहोत. दत्तक कन्या आणि दत्तक पुत्र आपण बनणार आहोत, हालेलुया. म्हणून येशू म्हणला ते माझे मित्र होतील, हालेलुया. स्वर्गाची वारीस आपण होणार आहोत आणि आनंदकाल आपण स्वर्गात राहणार आहोत, हालेलुया. इथे आपण काही दिवसासाठी पाहुणे आहोत, हालेलुया हालेलुया. आता पाऊस पडला आहे, हिरवगार फुलं आलेले आहेत, हालेलुया. गवत आलेलं आहे, पण ऊन पडल्यानंतर ते वाळून जातं. तशी माणसाची अवस्था आहे. कधी अटक येईल, कधी भूकंप होईल, कधी काय होईल सांगता येत नाही, हालेलुया. कधी झटका येईल, कधी ॲक्सिडेंटमध्ये मरून जातील हे सांगता येत नाहीत. म्हणून आपण नेहमी तयारी केली पाहिजे, हालेलुया. आपण जागृत राहिलं पाहिजे की आजपासून निश्चय करा की इथून पुढं आम्ही पाप करणार नाही, आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत राहणार, आम्ही वाईट मार्ग सोडणार, हालेलुया. येशू कधी आला पहा. आपण जर नीतिमान बनलो आणि आपल्याला अटक आला, ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं आणि आपण मरून गेलो तर न्यायाच्या वेळेला आपला आत्मा स्वर्गात जाणार आहे. कारण आपण नीतिमान असताना आपल्याला मरण आलेलं आहे,
हालेलुया. आणि संकटाचा काळ सुरू झालेला आहे. हालेलुया. म्हणून नीतिमान म्हणा हालेलुया. किती त्रास झाला तरी सहन करण्यासाठी पात्रता ठेवा, पण येशूचा हात सोडू नका. त्रास झाला, दुःख झालं की लगेच सैतानाचा हात पकडू नका, तर देवाच्या वचनाप्रमाणे चालत राहा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती आल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. सुनीता गाडे आहे मी. आणि मला ना एकदम बरं वाटलं. आज मी इकडं आले शबीरला, 2 दिवस झाले शबीरला बसले मी, पण मला एकदम शांत वाटलं. माझ्या जीवनामध्ये एकदम आनंद झाला. माझ्या जीवनाला एकदम भरभरीतून भरून आलं माझं जीवन. आणि जे सांदेवात होता मी 2 दिवस झालं, एकदम देवाने एकदम भरभरीतून मला भरून काढलं आणि माझ्या सांदेवाताला पण गायब केलं माझ्या देवानं. खरंच कोटी कोटी देवाला धन्यवाद करते. खरंच धन्यवाद माझ्या स्वर्गीय पित्या, धन्यवाद. तुम्हाला संधिवात कधीपासून होता? मला 1 वर्ष झालं सांदेवात आहे. त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं? एकदम हात वाकडे व्हायचे माझे, कधी गुडगा वाकडा व्हायचा, मला कधी बोट वाकडे व्हायचे, एकदम दुखायचं, मला एकदम दुखायचं. मला कधी कधी असं रडायला यायचं. मी असे बोलायचे, देवा मला बरं कर, मला बरं कर. आणि देवाने मला इथपर्यंत आणलं, त्यासाठी लाखो कोटी कोटी धन्यवाद देवाला. तुम्ही कुठून आलात? घाटकोपरहून आले. घाटकोपरवरून तुम्ही आलात. आणि आता तुम्हाला जे तुम्ही म्हणता की एवढे 1 वर्ष तुम्हाला हा सगळा त्रास व्हायचा, तो तुम्हाला 2 दिवसात त्रास नाही झाला? नाही झाला. मला लय त्रास व्हायचा. मी अशी रात्रभर रडायचे. पण तुम्ही प्रार्थना करत होता प्रभूकडे, आणि देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि त्याने तुम्हाला इकडे घेऊन आले मी. आणि ते पण मी कुणाच्या द्वारे आले. मी त्या रंजनाताई आहेत ना, माझ्या मामी लागतात, त्यांच्या द्वारे मी इकडं इथपर्यंत आले. आणि देवाने मला इथपर्यंत आणलं त्यांच्या द्वारे. आणि आता देवाने तुम्हाला पूर्ण बरं केले? हो, पूर्ण बरं केले मला आता देवानं. आणि दुसरी साक्ष काय तुमची? दुसरी साक्ष, मला म्हणजे स्पर्श कधी झालं नाही मला, देवानं कधी स्पर्श केलं नाही. पण आज फर्स्ट टाईम मी स्पर्श झाले इथं. देवानं मला दुपारी स्पर्श केलं माझ्या देवाने मला. त्याच्यामुळे मी लाखो कोटी कोटी धन्यवाद करते मी माझ्या देवाला. पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुम्ही देवाच्या सामर्थ्याने खाली पडलात? हो, खाली पडले मी. अगोदर कधी खाली पडला नव्हता? नाही पडले कधीच. आता तुमच्या हृदयात शांती आणि आनंद आला आहे? हो, शांती आणि आनंद आलाय माझ्या हृदयामध्ये. देवाने तुमच्यावर फार दया केलेली आहे. हो, खूप दया केली माझ्या देवाने मला. आई तुमचं नाव सांगा. चंद्रकला कांबळे. तुम्हाला काय त्रास होत होता? हे दंड दुखत होते. मला दवाखान्यात रक्त चढवलं होतं ना, ते असं घट्ट होऊन माझे हातपाय दुखायचे. मी गावी होती 2-3 महिने. आता आले मी 2 महिने झालं. मग चर्चला आले मी, 2 फेऱ्या केल्या आणि शिबिरला बसले. मग आता मी चांगली झाले. आता तुमचे हे दंड दुखत नाही? नाही दुखत. प्रभू येशूने चांगलं केलं. आणि पाय पण तुमचा दुखत होता? पाय हे असं टाकायलाच येत नव्हतं मला, पण आता पाय पण मोकळे झाले, दोन्ही पाय पण. पहिले जखडल्यासारखे वाटत होते का? उचलायचं नाही, पाय लय दुखायचं. आता नाही दुखत. आता नाही दुखत. देवाने बरं केलं तुम्हाला. येशू प्रभूने बरं केलं. धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. रंजना. काय साक्ष आहे तुमची? माझे साक्षी म्हणजे मी याच्या आतगोर पूर्ण हाताला खुजली बिजली होती. भांडे घासले, कपडे धुतले बी तर खाज याची. तर रात्री मी जेवले बी तर खाज येत होती. सगळं खाजून मी रक्त काढत होते, सफेद डाग होत होते. तर मी रात्री झोपले जेवून सनी, तर एक सिस्टर बोलल्या, सिस्टर भांडे घासायला उठा. तर मी म्हटलं मला हाताला खाज येते, मला नाही सूट होत म्हणून सनी. तर ते बोलल्या परमेश्वराचं काम करायचं. तर मला नंतर त्याला नाकार केला. मला मनामध्ये बेचैन झालं की मला हात घासले जर तर मला हाताला बरं होईल. तर परमेश्वराने खरंच तसं मला रात्री भांडे घासले तर हाताला खुजली नाही आली, काय नाही. जेवते तर पण खुजली नाही आहे ना, काय नाही. परमेश्वराने हाताला बरं केलं. आणि दुसरी साक्षी म्हणजे तुम्ही थांबा, तुम्ही सांगता की तुमच्या कुठल्या हाताला खाज यायची? हे सगळे हे काय सगळे उजव्या हाताला? हां, बोटाच्या वरच्या भागावरती सफेद डाग होत होते. खाजून डाग पण यायचे, रक्त काढत होते, हाताला रक्त होतं याच्या टायमाला. हे सगळं सुकलंय आता. म्हणजे हा त्रास तुम्हाला कधीपासून होता? 1 महिन्यापासून होता. 1 महिन्यापासून होता. शिबिरात येण्याच्या अगोदर देखील तुम्हाला खाज येत होती? म्हणजे याने थंडी ताप आलेली, मला थंडी अंग भरून आलेलं, डोकं पण लय जाम दुखू लागलं याने आलते तवा. पण तुम्ही निवासी शिबिरामध्ये काल भांडी घासलीत? हां. तर ते सगळं आता काय खाजबीज काहीच नाही. परमेश्वराने हे सफेद दिसत होतं ते पण नाही दिसाना. आणि खाज पण परमेश्वराने मी बरी केली. आणि म्हणजे जेवा लागले पण असं जेवले बी तर मला खाज येत होते ते पण नाही. आता 2-3 दिवस झाले जेवते तर खाज नाही आहे ना, काहीच नाही. रात्री एवढं सोड्याचं साबणीचं पाणी होतं तर काहीच खाज नाही आली मला. परमेश्वराने सगळं हे बरं केलं.
केलं देवाने 1 महिन्याच्या आधारानं तुम्हाला बरं केलं. हां. आणि काय साक्ष? आणि जीवनामध्ये पण बेचैनी होती, शांतती नव्हती. लय म्हणजे असं जीवनामध्ये एकदम बेचैन झाल्यासारखे होते, शांततीच नव्हती. तर वचन ऐकून ऐकून मला परमेश्वराने एवढी शांतती दिली. ताई डोळे उघडा. धन्यवाद. म्हणजे 2 दिवसात तुम्ही देवाची वचनं ऐकली, आता तुमच्या हृदयावरती जे ओझं होतं निघून गेलं. ताई तुमचं नाव सांगा. शालिनी सुधाकर सोनवणे. तुमची साक्ष काय आहे? माझे गुडघ्याच्या वरती खूप पाय दुखायचे 15 दिवसापासून. तर आता पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली तेव्हा थांबले. आणि माझी मान बी खूप भरायची, तर ती पण थांबली. आता मान दुखत नाही आणि गुडघे पण दुखत नाहीत. नाही दुखत. प्रभूने बरं केलं. म्हणून धन्यवाद करते. माझ्या भावाने आणि बहिणीनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा, आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ. आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत, आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.